चंद्रपूरमध्ये नुकत्याच झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर महापौरपदी निवडून आल्या। तथापि निवडणूक प्रक्रियेदरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या 2 नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। या पार्श्वभूमीवर पक्षाने शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांना पदावरून हटवले आणि शहर कार्यकारिणी बरखास्त केली। वंचित नेत्या स्नेहल रामटेके यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आणि संपूर्ण घटना माध्यमांसमोर मांडली। नुकत्याच चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस इथं निवडून आलाय। मात्र महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर या विराजमान झाल्या आणि या निवडणुकी दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी जी भूमिका घेतली त्यामुळे आता मोठा राजकीय वादंग निर्माण झाला आहे। आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे तत्कालीन अध्यक्ष स्नेहल रामटेके आहे। महापौर निवडीच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक अनुपस्थित राहिले आणि त्यामुळे भाजपचा जो विजयाचा मार्ग आहे तो सोपा झाला। का बरं आपले नगरसेवक उपस्थित होते? नाही, नगरसेवकाशी आम्ही संपर्कामध्ये होतो आणि दोन्ही जे आमचे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकासोबत आम्ही आमच्या जिल्ह्याचे माजी जिल्हा अध्यक्ष जयदीप खोब्रागडे यांच्या सोबत होते आणि जसं आम्हाला पक्षाकडून आदेश आले की महापौरच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या बाजूने आपल्याला मतदान करायचे, आम्ही थेट त्या दोन्ही नगरसेवकांना त्या भूमिका पक्षाच्या सांगितल्या व सोबतच आमच्या पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य कुशलभाऊ मेश्राम सुद्धा यांच्यासुद्धा संपर्क आम्ही त्यांच्यासोबत करून दिला मोबाईलद्वारे आणि त्यांनी सुद्धा पक्षाची भूमिका त्या दोन्ही नगरसेवकांना सांगितली आणि नगरसेवक जिथे होते तिथे आम्ही त्यांच्या संपर्कासाठी गेलो, पण ते तिथे आम्हाला भेटल्यानंतर आम्ही त्या नगरसेवकांनी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल बंद करून टाकला आणि ते अनुपस्थित राहिले हे समोर दिसून आलं आम्हाला। नाही, नगरसेवक जर अनुपस्थित राहिले तर आता तुम्ही त्यांना जाब विचारला का? नेमकं जर पक्ष आदेशाच्या विरोधात नगरसेवक जात असतील तर आता काय कारवाई होणार आहे की नेमका प्रकार काय घडला? अद्याप त्या दोन्ही नगरसेवकाशी आमची भेट झालेली नाही आहे कुठेही। त्या नगरसेवकांनी अद्याप आम्ही त्याच्यासोबत संपर्क करण्याच्या प्रयत्न भेट झालेली नाही। समोर ते जे निर्णय आहे ते पक्ष त्यांच्या पद्धतीने घेईल। मोठी आर्थिक देवाणघेवाण या सगळ्या प्रक्रियेमध्ये झाल्याचा आरोप केला जात आहे। याची मला तर मी पक्षाच्या भूमिकेची म्हणून त्याच्यामध्ये आम्हाला कोणती कल्पना नाही असं मी मानतो। येत्या काळात आता वंचितची भूमिका काय राहणार आहे? कारण तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात तुमचे सगळे नगरसेवक आहेत। आता तुम्हाला माहित असेल की पक्षाने आमच्या कार्यकारिणीवर जे निलंबनाची कारवाई केलेली आहे त्यानुसार समोरची सगळी भूमिका हे आमचे पक्षाचे नेते व पक्षाचे पदाधिकारी ठरवतील। तुमच्या निलंबनाची कारवाई झाली मात्र नगरसेवकांवर कुठलीही कारवाई झाली नाही, त्यामुळे तुम्हाला वाटते का हे सगळं काही हेतू पुरस्पर किंवा याचा मागे मोठा पक्षांतर्गत काही समज? नाही, मी तसं काही समजू शकत नाही। पक्षाने जे बी केलं असेल आम्ही पक्षासोबत आहोत। आम्ही पक्षाने कार्यकारिणीची निलंबनाची केली असेल ते पक्षाचे आम्ही सदस्य म्हणून समोर काम करू आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हेच आमचे नेते आहेत। उबाटा गटाशी आता काही चर्चा झाली आहे का सगळं निलंबन किंवा या सगळ्या गोष्टी? नाही, अद्याप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटाशी आमची कोणती बोलणी नाही। येत्या काळात काय भूमिका असणार आहे? येत्या काळामध्ये पक्ष ठरवेल ती भूमिका आम्ही घेऊ। वंचित बहुजन आघाडीची भूमिका यांनी मांडत असताना येत्या काळात पक्ष जी भूमिका ठरवेल तेच माझी भूमिका असणार असल्याचं स्नेहल रामटेके यांनी सांगितलं आहे। पवन जबाडे, UCN न्यूज, चंद्रपूर।